नमस्कार. आधुनिक नवदुर्गा या मालिकेमध्ये आपलं स्वागत. इंद्रजित घुले यांची फार सुंदर कविता आहे. झाड वाचता आलं की जगणं हिरवगार होतं. झाड वाचवता आलं की जगणं सुसंस्कृत होतं. झाड लावता आलं की जगणं श्रीमंत होतं. आजची ज्योत वनदेवीच्या नावाने. निसर्ग ही देवाने आपल्याला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी. आपला पृथ्वी ग्रह निसर्गाने समृद्ध आहे. यात वाहणाऱ्या नद्या, सुंदर दऱ्या, उंच पर्वत, गाणारे पक्षी, महासागर, वेगवेगळे ऋतू आणि रम्य असे चांदणे इत्यादी गोष्टी निसर्गाला अधिक समृद्ध आणि आकर्षक बनवतात. निसर्ग हा अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्याही पलीकडे आहे. दशकुपसमा वापी, दशवापी समा सरह, दशवृध समा पुत्रः, दशपुत्र समा द्रुमः या सूत्राप्रमाणे लावलेलं एक झाड 10 मुलांचं सुख देतं, जे कर्नाटकातील सालुमर्दा थिमक्का यांनी अनुभवलं. बरं, अनुभवलंच नाही तर जगलं. ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सालुमर्दा थिमक्का कर्नाटकातील एक असामान्य निसर्गप्रेमी, पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील जिद्द आणि बांधिलकीचे प्रतीक त्या ठरल्या. 1911 मध्ये हुलिकल या छोट्याशा गावात जन्माला आलेल्या सालुमर्दा थिमक्का यांनी उदरनिर्वाहासाठी मजुरी केली. थिमक्का यांचे लग्न चिक्कय्या यांच्याशी झाले, पण वयाच्या 40 वर्षापर्यंत त्यांना संतती सुख लाभले नाही. या दुःखामुळे त्या नैराश्यात गेल्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. परंतु या सगळ्या परिस्थितीवर मात करत 1948 मध्ये थिमक्का आणि त्यांच्या पतीने हुलिकल ते कुदूर या रस्त्यालगत वडाची झाडे लावायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी त्यांनी फक्त 10 रोपे लावली. पहिल्यांदा केवळ रोपेच लावली. काही दिवसांनी त्यांनी बघितलं तर ती संपूर्ण रोप कोमेजून गेली होती. सालुमर्दाला आपलं मूल जन्माला आल्यावर गेलं असं वाटलं. त्यानंतर मात्र त्यांनी जी रोपं लावली ती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून न ठेवता दररोज लावलेल्या रोपांना पाणी द्यायचं कामही केलं. रोपांना पाणी मिळण्यासाठी ते दररोज 4 किलोमीटर पायी चालत जात असत आणि झाडांना पाणी घालत असत. ऊन असो पाऊस असो, त्यांचे हे कार्य अविरत सुरूच राहील. पुढे त्यांनी पावसाचे पाणी साठवण्यासाठी मातीचे बांध घातले. जनावरांपासून झाडाचे रक्षण करण्यासाठी काटेरी झुडपांचे कुंपण देखील केले. 1991 मध्ये पतीच्या निधनानंतरही त्यांनी निसर्ग संवर्धनाचे कार्य सुरूच ठेवले. त्यांच्या या चिकाटीमुळे आणि निसर्ग प्रेमामुळे पुढील दशकात 8,000 पेक्षा जास्त झाडं लावल्या गेली आणि यामध्ये 45 किलोमीटर रस्त्यालगतची 385 वडाची झाडे विशेष प्रसिद्ध आहेत. अलीकडच्या काळात विकास प्रकल्पांमुळे त्यांच्या प्रिय वडाच्या झाडांना धोका निर्माण झाला होता. 2019 मध्ये बगेपल्ली ते हलागुरू या रस्ता रुंदीकरणाच्या योजनेमुळे झाडे धोक्यात येणार होती, परंतु थिमक्कांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. आज विकासाच्या नावावर हजारो झाडांची कत्तल सुरू आहे. वृक्षारोपण कार्यक्रम तर दरवर्षी सरकारद्वारे राबवला जातो, परंतु संगोपना अभावी ती झाडे मरतात. पुन्हा पुढल्या वर्षी त्या जागी वृक्षारोपण करण्यात येतं. वृक्षारोपणासोबतच वृक्ष संगोपन देखील सरकारी धोरणाचा एक भाग असला पाहिजे, जसे थिमक्का यांनी केले. सालुमर्दा थिमक्का यांचे जीवन हे वैयक्तिक प्रयत्नातून सकारात्मक सामाजिक बदल घडवण्याची ताकद दाखवते. निसर्ग पुनर्संचयासाठी त्यांची निष्ठा ही सहानुभूती आणि सर्व सजीवांसोबत आपुलकी या मूल्यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांना यासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पद्मश्री, राष्ट्रीय नागरी पुरस्कार, BBC द्वारे 100 प्रभावशाली महिला, नादोजा पुरस्कार, कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. अशा या वनदेवीला या नवरात्री निमित्त नमन करूया आणि त्यांचा एक तरी अंश अंगीकारण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार.